30 जून आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि तो कन्फर्म करून घेण्याचा, किंवा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर ते अपलोड करण्याचा. आज सर्वांनी एक काम करायचं आहे, आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचे DTEच्या वेबसाईटवर जाऊन आणि आपल्या फॉर्ममध्ये रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट होते का ती बघायचं. ती जनरेट झाल्यानंतर आपला फॉर्म कोणत्या कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला आहे. आपली कॅटेगरी SC आहे तर SC कॅटेगरीमध्येच झालेलं आहे का, OBC आहे तर OBCमध्ये कन्फर्म झालेलं आहे का, किंवा ओपन आहे आणि ओपनमध्येच कन्फर्म झालेलं आहे का हे बघायचं. समजा OBC आहे परंतु तुम्ही नॉन क्रिमिलेअर अपलोड केलेलं नाही आहे तर तो कन्फर्म झालेला असेल, परंतु तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला असेल तर कमीत कमी एवढं तरी लक्षात घ्यायचं आहे की आज आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म होतील त्याच विद्यार्थ्यांचं पहिल्या मेरिट लिस्टमध्ये म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. जर फॉर्म कन्फर्म नाही तर तुमचं नाव येणार नाही, लक्षात घ्या. आता हे विचारू नका की कसं चेक करायचं, हे मी पुन्हा सांगतो. रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करून चेक करायची आहे. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि नाहीच समजलं तर मग तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला होता तिथे जा आणि चेक करून घ्या. कारण जर का तुमचा फॉर्म कन्फर्म नाही तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये येता येणार नाही. गुड लक.